नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण म्हशीच्या चिक्काचा खरवस बनवणार आहे, त्याचा किस बनवणार आहे बघा खरवसचा। तर गावच्या पद्धतीने मी सगळं करणार आहे। आता गावी कशी बनवते, आता चुलीवर पातेल ठेवले बघा, पातेलला निरमा तेल लावून घेतले, घासाला त्रास पडत नाही आपल्याला, नाहीतर तुम्ही मातीची राड लावून घ्या। 2 टोप पाणी ओतले बघा, टोप मोठा ठेवला आणि 2 लिंबाच्या फोडी घातल्या, म्हणजे 1 लिंबू घातले। तांब्या भरून बघा मला म्हशीचा चिक दिलाय जाऊबाईनं, त्यांची म्हशी येली ना। तर गावी कसं बघा मन मोकळं असतं सगळ्यांचं, काय असलं का भाजी पाला। आता तर आमच्याकडे अजून पाऊस नाही, त्यामुळे भाजी काही नाहीच खरं। तर म्हशीचा चिक दिला असा, पाणी गरम झालं का आपल्याला या ताटामध्ये आता चिक वतायचं बघा। ह्याच्यात अजिबात मी साखर गुळ घातलं नाही, नंतर किस करणार आहे त्याच्यानंतर मी साखर घालणार आहे। तुम्हाला गुळ घालायचं तर तुम्ही गुळ पण घालू शकताय। ते ताट जरा वाकडं झालं होतं, नंतर मी सरळ करते। आणि चुलीपाशी असल्यामुळं कॅमेरा पण मोबाईल हातात असल्यामुळं जरा जपून वापरायला लागते, मला सगळं करायला लागते। जरा हलतोय बघा कॅमेरा, जरा सॉरी माफ करा। आता आपण सगळा चिक घातलाय ताटामध्ये, वर झाकण ठेवूया। एक अर्धा तास आपल्याला लागणार आहे चिक शिजायला मध्ये। तर इकडे सुंठ वेलची बारीक करून घेऊया। सुंठ मी बारीक करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात घातले बघा। जास्त जाड ठेवू नका, भांडं तुटतं, मग बारीक करून घाला। 4 वेलची घेतले आणि सुंठ वेलची बारीक करून घेतली बघा अशी। आता आपण चाळणीने चाळून घेऊया। वरला चाळ असेल चहा पावडरमध्ये घालायचं, चहा छान होतोय बघा, चहाला टेस्ट छान येते सुंठची आणि वेलचीची। अशा पद्धतीने मी चाळून घेतले बघा, आणि खूपच भारी चिक बनतोय बघा गावच्या पद्धतीने, आणि गावाकडली आपली रेसिपी आहे। जाबाची म्हशीली तर तिने तांब्या भरून दिलाय बघा, तरी म्हणले तुम्ही चिकाच्या वड्या बनवा नाही तर किस बनवा, म्हणून मी म्हणलं चुलीवरच बनवा आपण। आता अर्धा तास झालेला आहे, चिक शिजलाय का बघूया आपण। तर अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही बघा, चांगला शिजलाय। तर आपण खाली उतरून घेणार आहे, अजिबात लागतच नाही हाताला। गावी कसं फटफट चुलीवर होते बघा। तर चिकाच्या वड्या कापून घेऊया आपण, सुरीने अशा कट करून घ्यायच्या। तुम्ही अशा पद्धतीने ना चिकाच्या वड्या कापून किसून घ्या, 2 महिना 3 महिना बघा राहते, अजिबात खराब होत नाही चिकाचा किस। तर अशा पद्धतीने वड्या कापून घेते। साईडनं आता आपण किनारे मोकळ्या करून घेऊया। वड्या मी कापून घेतल्यात, पण ह्या वड्या मला किसून घ्यायचे, ते अजिबात साखर गुळ घातल्यानंतर घालणार आहे मी। नुसता चिक शिजवून घेतलाय मी। अशा पद्धतीने बघा वड्या काढले ते मी, सहज निघते त्या, मऊ लुसलुशीत झाले ते बघा। ही प्युअर चिक म्हशीच आहे बघा, बेसळ काय नाही, गावाकडलं सगळं प्युअर भेटतंय, ताजं ताजं भेटतंय। रात्रीच त्यांची म्हशीली, मला सकाळी दिला ही, मी आज बनवला। चाळण मी धुवून घेतली होती। आता आपण किसून घेऊया बघा ही किस, थोडीशी चाळण वल्ली होती, काय होत नाही, आपण आता कढईमध्ये घालणार आहे किस। आता सर्व हे किस आपण किसून घेणार आहे, ही चिकाच्या वड्या सॉरी। मोठा असा किस पडतोय बघा, मोठ्या चाळणीने तुम्ही किसणीने किसा, बारक्या किसणीने किसू नका, म्हणजे मोठा असा लचकदार पडतोय बघा, लांबता। तर अशा पद्धतीने मी किसायला लागले बघा। किती मऊ लुसलुशीत ह्या वड्या पण झाल्या त्या। तुम्ही वड्या सुद्धा बनवू शकताय, पण किस जास्त दिवस राहतो, टिकतो ना 2-3 महिना। तुम्ही सुकवून असं डब्यात घालून ठेवा, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा करून खाल्लं तरी पण छान लागतोय। तर साखर घालून तुम्ही बनवून ठेवा। अशा पद्धतीने मी भरपूर असा किस किसून घेतला। आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच आपल्याला बनवायचा आहे। तर मी 2 वाट्या घेते किस,
बाकीचं मी सुकवून ठेवणार आहे, नंतर बनवायचं. कधी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बनवू शकतो. 2 वाट्या किस घेते मी. आता बाकीचं राहिलेलं आपण शिल्लक तर पसरून 2-3 भांड्यात ठेवूया आपण ताटामध्ये. असं उन्हात ठेवा 1 तासभर, नंतर पंख्याखाली ठेवलं तरी पण चालतंय, पंख्याखाली सुकवलं तरी पण चालतंय बघा. पण मी आता गावी असल्यामुळे जरा उन्हात ठेवते बघा. हे उन्हात ठेवलं आहे मी राहिलेलं नंतर बनवायला. आता चुलीवर मी कढई ठेवली आहे बघा, आणि 1 चमचा तूप घाले. तुपानं तर खूपच टेस्ट भारी येते आपल्या चिकाच्या किसला. तूप गरम झालं आपलं. आता 2 वाटी किस घालूया आपण, आणि 1 वाटी साखर घातली. 2 वाटी किसाला पण मला जास्त वाटायला लागली साखर, तुम्ही 3 वाट्या घाला किस. साखर मला थोडी जास्त वाटते पण जाऊ द्या, आता घातली मी. गोड असलेलं छानच लागते, ज्याला गोड खायचं आहे त्यांना. आणि कमी गोड खाते तुम्ही 1 वाटी साखर असली तर 4 वाट्या किस घाला, कमी गोड पाहिजे तर. साखर लगेच इगळते बघा किसामध्ये. आता आपण वेलची आणि सुंठीची पावडर घालू 1 चमचा, आणि पटकन 5 मिनिटात असं चुलीवर ठेवल्यानंतर तयार होते बघा. आता खाली उतरून घेऊया आपण. किस आपला चांगला शिजला आहे साखरेमध्ये. कलर पण बघा किती बदलला आहे, छान कलर आला आहे, खूपच सुंदर दिसतंय. असं पळीनं आपण एक डिझाईन काढूया, छान दिसते बघा. किती सुट्टा सुट्टा किस दिसायला लागला आहे. तुम्ही असा बनवून ठेवला तर काय 3-4 महिने खाऊ शकताय तुम्ही, जेव्हा पाहिजे तेव्हा. साखरेमध्ये पण खराब होत नाही, साखरेमध्ये बनवून ठेवलेलं. तुम्हाला गुळात करायचं तर तुम्ही गुळात पण करू शकताय. आज 5 पळ्या मी घेतलाय बघा. त्याचं लाडू पण बनते तर छान.